तेव्हा जय जयकार देतो. Thank you Lord. Praise you Lord. Blessed be your name Lord. Jesus is the Lord of the Lord. We praise you. We bless you Lord. Thank you. La
व तुझ्या सर्व जखमा बरे करेल. I will restore you to health and heal all your wounds. Lord, truly you are the good Samaritan, O Lord Jesus. And you will not pass by, O Lord Jesus. Lord, you will pick me up, O Lord Jesus, and restore me, O Lord Jesus. Lord, I thank you, Lord Jesus, because you are a God who does not give up on me, O Lord Jesus. You love each one of us, O Lord. We thank you, Lord, and we praise you and bless your holy name, O Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. He's the Lord who has come down from heaven and is present in the form of bread. Let us look at Him. Let us worship our God. Let us come close to Him. He is a God who never fails us, and He loves us very much. He wipes away all our tears. He surrounds us with His love. He is a God who will never fail us. प्रभु आमचा तारणार आहे, तो आमचा खरा मेंढपाळ आहे.
still and know the Lord is good. He is speaking to each one of us. प्रभू बोलत आहे आमच्या अंतःकरणात. त्याची वाणी ऐकूया. से दबे हुए लोगों मेरे पास आओ और मैं तुम्हें विश्राम दूंगा. Yes, Lord. Give us rest, Lord. Holy Spirit, Lord. We love you. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. So brothers and sisters, प्रिय बंधू आज पवित्र अतिपवित्र साक्रमेंट आपल्यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त भाकरीच्या रूपामध्ये जीवित परमेश्वर आपल्यामध्ये हजर आहे. हालेलुया. आणि आपलं लक्ष केवळ प्रभू येशू त्या भाकरीच्या रूपामध्ये आलेला आहे त्याच्यावर असू द्या, कारण तो आपल्याला स्पर्श करण्यासाठी आज आपल्याला आलेला आहे. आणि कारण तो आज आपल्यासाठी उघडे केलेलं आहे. ही इज ओपन, म्हणजे त्याचं हृदय आपल्यासाठी उघडा आहे. तर आपण थोडासा तयारी करूया प्रभू येशूचा अनुभव घेण्यासाठी. आणि जस्ट टू शेअर फ्यू थिंग्स बिफोर वी वन्स अगेन एंटर इनटू वर्शिप. पुन्हा एकदा आराधना मध्ये आपण भाग घेणार आहोत. तर त्याआधी त्यापूर्वी थोडीशी देवाच्या वचनाद्वारे आपली तयारी करून घेऊया, म्हणजे आपल्याला अधिक वचनाद्वारे आपला हृदय तयार होईल. कारण प्रभूचा शब्द यामध्ये सामर्थ्य आहे. प्रभूचा शब्द आपल्या अंतःकरणाला स्पर्श करतो. प्रभूचा शब्द आपल्याला आरोग्य देत असतो. हालेलुया. तर
तर प्रिय बंधूंनो, आपण पाहतो जुन्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराने स्वतःचं दर्शन दिलं. परमेश्वराने त्याची उपस्थिती लोकांना दाखवली की मी तुमच्या बरोबर आहे. That I am with you. In the Old Testament, in many places, whenever there was a crisis, जेव्हाही संकट किंवा कोणतरी समस्या लोकांवर आली आणि जेव्हा लोकांनी देवाचा धावा केला, when they called upon the name of the Lord in all humility, in all sincerity, God showed Himself, His presence, that I am there with you. आणि कालचं सुद्धा आपण मिसामध्ये जे वाचन ऐकलेली आहे रविवारी, त्यामध्ये जो पहिला वाचन होता, मोशे जेव्हा अमालेकी लोकांनी इस्रायली लोकांवर हल्ला केला, when Amalekites attacked Israelites, what did they do? They were attacked. अचानकपणे त्यांच्यावरती शत्रूने आक्रमण केलं, हल्ला केला. परंतु त्यांनी त्यावेळेस काय केले? मोशे तो त्या डोंगरावर जातो आणि त्याच्याबरोबर तो ॲरोन आणि हूर त्या दोघांना घेऊन जातो आणि मोशे काय करतो? आपला हात उंच करतो. मोशे रेजेस हिज हँड ॲज हेल्पलेस, की प्रभू आम्ही हेल्पलेस आहोत, मी आता आम्हाला काहीच मदत नाही, परंतु आम्ही हात तुझ्याजवळ उभारतो. अँड व्हेन मोसेस रेज्ड हिज हँड अप टुवर्ड्स गॉड इन हेल्पलेसनेस and showing that God, we need you. What did God do? God immediately acted. देवाने अचानक तुरंत काय केले? देवाने त्याची उपस्थिती दाखवली आणि जोपर्यंत मोशेचा हात वर होता, इस्रायली लोकांनी अमालेकी लोकांवर पराभव झालेले. नो दे अटॅक अमालेकिट्स. परंतु जेव्हा मोशेचा हात खाली उतरू लागला, जेव्हा त्याचा हात जड झाला, his hands became heavy, started becoming uneasy for him, painful for him. Then we see Amalekites are winning. परंतु जेव्हा ॲरोन आणि हूर एक एक करून त्याचे हात वर ठेवतात, त्याचे हात उचलून ठेवतात, and we see what happens is again Israelites are winning. Praise the Lord. आणि त्याच्यानंतर आपण हे पाहतो, तेथे मोशेने एक वेदी, after this episode happens, Moses built an altar. मोशेने तिथे एक वेदी बांधली आणि तिचे नाव, त्यांनी त्या वेदीचं नाव दिले यावे निसी, यहोवा निसी. त्याचा अर्थ की परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले. that God is my banner, God is my victory, God gave victory. प्रिय बंधूंनो, आज सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की I am feeling defeated, I am feeling attacked by the problems, by the difficulties, आणि जेव्हा आपण आपले हात देवासमोर आज पुन्हा प्रार्थनेमध्ये आपण उभारणार, God immediately will send answer and He will give us victory. Hallelujah. Then we also see when all the people started falling sick, जेव्हा सर्व लोक आजारी पडू लागले, तेव्हा देवाने काय केले? तेव्हा देवाने पुन्हा त्याची उपस्थिती दाखवली. इन एक्सोडस चॅप्टर 15 तिथे देवाने त्याची उपस्थिती दाखवली आणि 15:26 मध्ये देवाने त्याची उपस्थिती अशा प्रकारे दाखवली की एकही परमेश्वर म्हणते, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. When evil is attacking you, when sickness is attacking you, this time it was sickness. यावेळी आजार होता. And what do we see? We see that God is showing His presence in the form of healing the sick people. जे आजारी होते त्यांना देवाने बरे केले आणि देवाने काय सांगितले? मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. I am the Lord who heals you. I am the Lord who heals you. की मी तुला आरोग्य देणारा प्रभू आहे. एका वेळेला त्यांना दाखवलं की मी तुम्हाला विजय देतो, इथे दाखवलं मी तुम्हाला रोगमुक्त करतो. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा अब्राहम जेव्हा
त्याला देव म्हणतो की आपला मुलाला घेऊन जा आणि त्याला तो अर्पण कर. तर अब्राहम त्याच्या मुलाला घेऊन जातो इसाकाला आणि तिथे तो वेदीवर अर्पण करतच असतो. इतके देव म्हणतो थांब आणि तिथे एक देव काय करतो, देव एक छोटासा एक मेंढरू तिथे जणू उत्पन्न करतो आणि तो मेंढरू अर्पण करतो. आणि तिथे अब्राहम म्हणतो की जेहोवा, तिथे देवाने काय दाखवलं, त्याची उपस्थिती अशा प्रकारे दाखवली that the Lord will provide. देव तिथे जे तुमची गरज आहे, God is providing. Hallelujah. If you are going through any crisis, financial crisis, काहीतरी आर्थिक समस्या आहे आणि आपल्याला वाटत असेल मला काहीतरी नोकरी नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, आर्थिक समस्या आहे, माझ्यावरती कर्ज आहे, तिथे आपण बघतो देवाने त्याची उपस्थिती कशा प्रकारे दाखवली. देवाने त्याची उपस्थिती अशा प्रकारे दाखवली की मी आय एम योर प्रोव्हायडर, आय एम योर प्रोव्हायडर. भिऊ नको, मी तुला सर्व काही प्रोव्हाइड करतो. हालेलुया. My dear brothers and sisters, and in various other places, God has shown His presence like a provider. God has shown His presence like a healer. God has shown His presence like a victor, giving victory. And God has shown His presence during Gideonच्या वेळेमध्ये जेव्हा खूप समस्या होती, जेव्हा शत्रूचा हल्ला होत होता. There was no peace, there was anxiety. All the people were living in anxiety. भीती त्याच्यामध्ये ते राहत होते. देवाने त्याची उपस्थिती दाखवली कशा प्रकारे, जेहोवा शालोम. देवाने त्याला सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि मी आहे जेहोवा शालोम, यहोवा शालोम. आणि तिथे गिडियनने एक वेदी बांधली आणि त्याचं नाव दिला गॉड इज प्रेझेंट. देव आमच्या बरोबर आहे. सो गॉड हॅज शोन हिज प्रेझेन्स लाईक जेहोवा शामा, मी तुमच्या बरोबर आहे. जेहोवा शालोम, माझी शांती तुमच्या बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे देवाने त्याची उपस्थिती लोकांना दाखवली. बट द बेस्ट थिंग that ever happened in the Old Testament, God was showing it like a healer, like a comforter, like a shepherd. David experienced God as a shepherd. यहोवा रोही, की मी तुझा देव, तुझा निर्माण आहे. आणि दाविदाने अनुभव केला देवाचा कशा प्रकारे, तो शेफर्ड आहे. So David experienced like a shepherd. Moses experienced like a victory and like a healer. But the best thing that ever happened 2000 years ago, 2000 वर्षापूर्वी आला की तोच देव ज्याने वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला प्रकट केला, आता तो देह होतो. तोच देव देह होतो आणि तो म्हणतो की the spirit of the Lord is upon me. I have come to give you healing. I have come to be the answer to all your questions. Hallelujah. आणि तोच प्रभू आज आपल्यामध्ये आहे. That same God who appeared like a healer, that same God, तोच देव जो आरोग्य देण्यासाठी आला, तारण देण्यासाठी आला, मेंढपाळ बनून तो आला, आज तो आपल्यामध्ये आहे. I am the God who is with you always. Praise the Lord. Praise the Lord. What we have got is much more than what David had. जे आपल्याकडे आहे ते दावीदपेक्षा किती पट जास्त आपल्याकडे आहे. मोशेकडे देवाने जे दर्शन दिलं त्याच्यापेक्षा किती पट जास्त आपल्याकडे आहे की देव देह झालेला आहे. What is right in front of us? It is the sacrament, the body, the blood, the soul, the divinity. शरीर आणि शरीर, रक्त, आत्मा आणि देवपण, all is there which Moses and all the others did not experience, which we experience. Say hallelujah. Hallelujah. तोच देव ज्याने वेगवेगळ्या प्रकारे दर्शन दिला, तोच देव आणि आपल्याला तो आज म्हणत आहे. Luke chapter 4, he says to us in Luke chapter 4, the word of the Lord is for us. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. बोला हालेलुया. कारण त्याने दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. बोला हालेलुया. त्याने मला पाठविले आहे. बोला हालेलुया. ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा
दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी, ठेचले जात आहे त्या सोडून पाठवावे, परमेश्वराचा प्रसादाचा वर्षाची घोषणा करावी. बोला हालेलुया. For the poor, for the hurt, for the broken-hearted, for all those who are in darkness, for all those who are blind, I have come as an answer to all of your problem. मी आलेला आहे तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर होऊन मी आलेला आहे. So we, brothers and sisters, all of us over here who believe in Jesus, we have got much more than what Moses had, what Elijah had. की मोशेपेक्षा, एलायजापेक्षा आणि जुन्या कराराच्या सर्व जे पण होऊन गेलेले आहेत, प्रवक्ता होऊन गेलेले आहेत, त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला देवाची ओळख होत आहे, कारण देवाने स्वतःला प्रकट केलेला आहे आपल्यामध्ये. तर आज आपण त्याची आराधना करणार आहोत, आपण त्याचा अनुभव घेणार आहोत, आपण त्याला स्पर्श करणार आहोत आणि त्याचा स्पर्श घेणार आहोत आणि आपण विश्वास ठेवणार आहोत की प्रभू तू, यू आर एव्हरीथिंग, यू आर माय आन्सर, यू आर माय हीलर, यू आर माय ब्लेसिंग, यू आर माय विक्ट्री, यू आर माय एव्हरीथिंग. बोला हालेलुया. त्यामुळे प्रभू म्हणत आहे, जर देव आपणास अनुकूल आहे तर आपल्याला प्रतिकूल कोण? If God is for us, who can be against us? Sometimes we are afraid, we are sad, we are depressed, but God says, "Arey Baba, I am for you, I am with you. Don't be afraid, don't be afraid. I am for you, I am with you, I am in you." तर आपल्याकडे देवाची उपस्थिती एकी आहे, जी कोणाकडे जुन्या करारामध्ये कोणाकडे नव्हती, ती आपल्याकडे आहे. हालेलुया. आपण स्वतःची तयारी करून घेऊया आणि या देवाची, let us first be glad, rejoice that God is with us. So why invite all of us? गाणं घेण्याआधी, प्रार्थनेमध्ये जाण्यापूर्वी आपण सर्व आपले डोळे बंद करूया आणि प्रभू येशू जो आहे त्याची जाणीव करून घेऊया की कोणाच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत. That I am in whose presence? I am in the presence of the living God. मी देवाच्या, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे. It is not just one white color red. It is the presence of God. देवाने स्वतःला आपणासाठी दिलेला आहे. Hallelujah. Just close your eyes and I invite all of us in this silence to bring yourself before Him, to place yourself before Him and experience His presence. God is with us. प्रभू आपल्यामध्ये आहे, आपल्या बरोबर आहे. डरना नहीं, क्योंकि प्रभु आपके साथ है. उसने अपना खुद का बेटा दिया है.
कुछ त्याने स्वतःचं पुत्र दिलेला आहे आणि आपल्या सर्व गरजा तो पुरे करतो. यहोवा ईरे तो सब कुछ तेरा है. यहोवा ईरे तो सब कुछ तेरा है. करुणा नहीं मैं करुणा नहीं बोलो करुणा नहीं मैं करुणा नहीं. यहोवा नीसे तू विजय देता है. विजय देता है. यहोवा नीसे तू विजय देता है. स्तुति करता हूँ मैं स्तुति करता हूँ. स्तुति करता हूँ मैं स्तुति करता हूँ. भाई और बहनों, वो हमें विजय देता है. तो आपल्याला जय देतो, प्रत्येकाला विजय देतो. He gives you victory over sin, victory over sickness, victory over problem. विजय देता है क्योंकि वो हमारा विजयी प्रभु है. और जो उस पर विजय करता है, पुनरुत्थानाचा सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, तो आपल्याला विजय देतो. यहोवा शालोम तू शांति देता है. यहोवा शालोम तू शांति देता है. Experience the shalom peace of God. तो तुम्हाला यावेळी शांती देता है. तुम्हाला नाही भिवू नको, चिंता करू नको, मी माझी शांती तुला देतो. शालोम म्हणजेच शांती. तो त्याचं नाव जुन्या करारामध्ये यहोवा शालोम म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त स्वतःची तो शांतीचा राजा आहे. पुन्हा एकदा आपण गाऊया. यहोवा शालोम तू शांती देता है. यहोवा शालोम तू शांति देता है. इसीलिए डरूंगा नहीं मैं, डरूंगा नहीं. आपल्याला जर आजार आहे, तो आपल्याला रोगमुक्त करणारा प्रभू आहे. तो आपल्याला स्पर्श करणारा प्रभू आहे. यहोवा रोगी चंगाई देता है. सर्वांनी यहोवा रोगी चंगाई देता है. Experience the healing of God. प्रभू आम्ही आजारी आहोत, आम्हाला स्पर्श करतोस तू. म्हणून प्रभू स्तुती करता हूँ मैं, स्तुती करता हूँ. स्तुती करता हूँ मैं, स्तुती करता हूँ. जर तुम्हाला वाटत असेल की मी एकटा आहे, आय एम अलोन आणि माझ्याबरोबर कोण नाही, प्रभू म्हणत आहे मी आहे यहोवा
यहोवा शम्मा तेरे साथ साथ रहता हूं, तुला कधीही मी एकटा सोडत नाही. यहोवा शम्मा तू साथ ही रहता है. यहोवा शम्मा तू साथ ही रहता है. इसलिए डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं, डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं. आणि तो आपल्याला हे म्हणतो की मी तुझा मेंढपाळ आहे, मी तुझा मेंढपाळ आहे, जो मेंढरांना हिरवी कुरणामध्ये घेऊन जातो, पाण्याजवळ घेऊन जातो आणि आपल्या मेंढपाळासाठी स्वतःचा प्राणही देतो. असा आहे आपला मेंढपाळ. यहोवा रोही चरवाहा मेरा है. यहोवा रोही चरवाहा तो मैं स्तुति करता हूँ, मैं स्तुति करता हूँ, स्तुति करता हूँ, मैं स्तुति करता हूँ. आणि तो आहे एल शदाय, म्हणजे सर्व सामर्थ्य, सर्व श्रेष्ठ, ऑल पावरफुल गॉड. देयर इज नो वन ग्रेटर दॅन हिम. यहोवा एल शदाय तू सर्व श्रेष्ठ है. यहोवा एल शदाय तू सर्व श्रेष्ठ है. इसलिए डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं, डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं. हालेलुया, प्रिय बंधू प्रभू आपल्या बरोबर आहे. जे आपण आता गायलेलं आहे ते देवाचं वेगवेगळं दर्शन जुन्या करारामध्ये, आणि हे सर्व दर्शन एक होतो ख्रिस्तामध्ये. हा सर्व जे दर्शन झालेले आहे ख्रिस्त, त्या सर्व दर्शनामध्ये तो सर्वस्व आहे. ही इज द वन दॅट एव्हरीथिंग पुट टुगेदर. ही इज जीसस. आणि तो आपल्या बरोबर आहे. तो यहोवा शालोम आहे, येशूच एल शदाय आहे, येशूच रोही आहे, येशूच रोफी आहे, येशूच शालोम आहे, येशूच निसी आहे आणि येशूच इरे आहे. तो सर्व आहे. ही इज एव्हरीथिंग, ऑल इन ऑल. त्याची आराधना करूया.
आपल्यावरती पवित्र पाण्याचा स्पर्श होतो, आपण एक क्रूसाची चिन्ह काढायची आहे. As we receive the touch of the holy water, make a sign of the cross. Thank you.
आहे पुनरुत्थान व जीवन, तो आहे मार्ग, तो आहे सत्य, तो आहे जीवन. तुम्ही त्याच्याकडे हात उभारू शकता. तो तुम्हाला स्पर्श करत आहे आणि त्याचा स्पर्श तुम्हालाही होत आहे असा विश्वास ठेवा. येशूच्या रूपात मानव झाला आणि आमच्यामध्ये राहिला आणि सर्वांना मानव कसं जगायचं, मानव आणि परमेश्वराचं मिलन येशूमध्ये परिपूर्ण झालं. आणि येशू शारीरिक रीतीने आपल्याकडून परमेश्वराकडे घेऊन घेतलं. त्याआधी आपल्याला भोजनामध्ये सांगितलं, या आणि हा माझा शरीर आहे. परमेश्वर या साक्रामेंटामध्ये आपल्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे येशू आपल्यामध्ये अवतरला त्याच प्रकारचं चिन्हाने आणि या साक्रामेंट घेऊन एकदम तुमच्यापासून लांब नाही, तुमच्या जवळ या प्रार्थनेद्वारे हे करत आहे की येशूचं जवळून पहा, ओळखा आणि आपल्यामध्ये देवाच्या शक्ती व सामर्थ्याच्या स्पर्शाने आणि नवनिर्मिती व्हावं. आम्ही स्वतः आनंदित व्हावं आणि हाच शुभ संदेश आपल्या जीवनाद्वारे इतरांना देणे. आपल्या शक्ती व सामर्थ्य व कला व कौशल्य नव्हे, परंतु परमेश्वर माझ्यामध्ये आहे म्हणून मी आनंदी सुखी, मी गाना गौरव करत देवाची स्तुती करतो. म्हणून त्या विश्वासाने देवाचा अनुभव घेण्यासाठी आपण तयार असतो.
परमेश्वरा, आमचे जीवन व्यर्थ आहे जर तुझ्या आशीर्वादाने भरलं नाही. आम्ही इथे प्रार्थना करत असताना आज आम्ही आलेले आहे. आम्ही अनेक आमची श्रद्धा वेगवेगळ्या रूपाने आम्ही व्यक्त केलेली आहे. देश मिनिस्ट्रीचे लीडर नेतृत्व करणारे लोक आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. पण इथे जे काय घडत आहे आम्ही कोणा व्यक्तीचं नाही, परंतु प्रभू येशू तू आम्हाला दर्शन दिलेला आणि आम्हाला देवाचा आम्हाला आमच्यापैकी कोणी क्रूसावर मरण किंवा त्याग दिले नाही, क्रूसावर गेला नाही, समर्पण जीवन क्रूसावर दिलं नाही. तू आमच्या पापासाठी आमच्या कल्याणासाठी क्रूसावर समर्पित केलं. आम्हालाही तुझ्यासारखा जगून या जगामध्ये प्रेमाचं साक्ष देण्यासाठी आम्हाला समर्थ कर. आम्ही पापी आहोत. आम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही त्याच पाप्यामध्ये वारंवार पडत असतो. याच्यातून कोण सुटका करणार? प्रभू येशू तूच करू शकतो. म्हणून तुझ्यासारख्या जीवन जगण्यासाठी आणि आमच्या परमपित्याच्या शक्तीचा आमच्या जगण्यासाठी तू आम्हाला आशीर्वाद कर, आम्हाला मार्गदर्शन कर आणि आम्हाला प्रेरणा कर. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आशीर्वाद देवो. धन्यवाद. एकत्र येशू ख्रिस्त मनुष्य धन्य असो, येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो, अथर्वच्या अति पवित्र साक्रमेंट येशू धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, अति पवित्र मर्या भोदेव माता धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचे गौरवमय स्मरणीय धन्य असो, मर्या माता महारानीचे नाव धन्य असो, संत योसेफ तिचा अतिपवित्रपती धन्य असो, देव आपल्या पुत्रावर संतानाकरिता धन्य असो. लगेच निघतात जातात, परंतु आपण थोडा 5-6 मिनिटं आहेत आपल्याकडे.
तर जर कुणाला टेस्टिमनी द्यायची असेल, साक्ष द्यायची असेल की देवाने तुमच्या जीवनामध्ये कुठंतरी सुंदर कार्य केलं असेल, कारण आपण 2 रविवारपूर्वी आपण ऐकलेलं होतं ना, 10 कुष्ठरोगी आले होते प्रभू येशूजवळ आणि प्रभूने सर्व 10 जणांना बरं केले, परंतु ते एकच देवाचा गौरव का परत आला. येशू ख्रिस्ताला बाकीचे 9 कुठे आहेत? तर प्रिय बघून आपण सर्व देवाचा जो स्पर्श आपल्याला मिळालेला आहे, आपण साक्ष देऊन देवाला गौरव केला पाहिजे. हालेलुया. साक्ष आहे, मला साक्ष द्यायची असेल. जसं तो साक्ष देत आहे, तर कॅरिस इंडिया आहे. सो द चिल्ड्रन यू कॅन मूव. ऑक्टोबर महिन्याचं कॅरिस इंडिया आहे, तर कृपया तुम्ही कॅरिस इंडिया घ्या. आपल्याकडे काहीच कॅरिस इंडिया राहिलेले आहेत, फक्त 30 रुपये आहेत आणि हे दिल्लीहून आलेले आहेत. तर हे सुंदर आर्टिकल्स आहेत. तुम्ही जर वाचलं, तुम्हाला त्याच्यामध्ये 1-2 असे पुष्कळ असे आर्टिकल्स असतील जे तुम्हाला आवडतील, की दर महिन्याला तुम्ही हे घेऊ शकता किंवा तुम्ही कोणाला तरी देऊ शकता. तर हे आर्टिकल्स आहेत, तुम्ही वाचू शकता. तर आपण बघू त्याच्यामध्ये आपण माझं नाव गॉर्डन डिसोजा आहे. तो माझी पहिली साक्ष आहे. माझे जे सासरे होते त्यांनी 3 लाख रुपये बँकेतून काढले होते आणि ते त्यांनी त्यांच्या कपाटात ठेवले. पण आणि एका अर्धा तासानंतर ते जेव्हा परत बघायला गेले तर ते पैसे तिथून गायब झाले होते, सापडले नाही. त्यांनी संपूर्ण कबड, संपूर्ण रूम चेक केला, पण त्यांना भेटलेच नाही. आणि 2 दिवस म्हणजे संपूर्ण चेक केल्यानंतर आम्ही आपल्या प्रीती सिस्टरला सांगितलं की त्यांचे म्हणजे हरवलेले पैसे आहेत ते सापडावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. तर मला वाटतं 2-3 दिवसांनी आम्ही जेव्हा परत सगळं चेक करायला गेलो तर ते पैसे जिथे ठेवले होते तिथे सापडले आम्हाला. ती एक साक्ष आहे. दुसरी आमची साक्ष आहे माझ्या सासऱ्याविषयी. त्यांना म्हणजे गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांना बरं नव्हतं. त्यांना म्हणजे त्यांच्या पोटाचे आजार झाले होते. तर एका डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितले की त्यांच्या दोन्ही किडनी ज्या आहेत ना त्या श्रिंक होत आहेत, त्या बारीक झाल्या आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना इफेक्ट होत आहे. आम्ही परत प्रार्थनेसाठी ग्रेस मिनिस्ट्रीला सांगितलं, त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांची आम्ही किडनी स्पेशलिस्टच्या बरोबर एक अपॉइंटमेंट ठेवली होती. आम्ही संपूर्ण जण प्रार्थना करत होतो आणि 4 वाजता जेव्हा आमची त्यांची मीटिंग झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या किडनी जरी श्रिंक होत आहे तरी सुद्धा त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना जो पोटाचा जो आजार झाला तो दुसरा आहे, किडनीचा काहीच त्यांच्यावरती इफेक्ट नाही आणि त्यांनी औषध दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे भरपूर एकदम चांगलं वाटायला लागलेलं आहे. तर ही दुसरी एक साक्ष. आणि तिसरी साक्ष माझी आहे. गेल्या 1.5 वर्षापूर्वी मी म्हणजे पूर्ण एन्झायटीमध्ये होतो. मला ऑफिसचं जे टेन्शन होतं त्या ऑफिसच्या टेन्शनमुळे मला रात्रभर झोप लागायची नाही. म्हणजे मी 2 वाजल्यापासून असं बसत राहायचो आणि मला असं वाटायचं जॉब सोडून देऊन कुठेतरी बाहेर निघून जावं. तेव्हा त्यावेळेला मला ग्रेस मिनिस्ट्रीची आपली उपवासाची पहिली रिट्रीट होती, त्याच्याविषयी कळलं आणि मग मी त्या रिट्रीटमध्ये आलो. मी रिट्रीटमध्ये आलो 9:30 वाजता. तिथून जेव्हा फादरने सांगितलं की तुम्ही तुमचं जे पण काय झालं ते प्रभूकडे बोला आणि मी बोलायला सुरुवात केली आणि त्या वेळेपासून मी 1:30 वाजेपर्यंत ऑलमोस्ट 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत मी फक्त रडत होतो आणि माझं सगळं काहीतरी सांगत होतो. तो संपूर्ण दिवस गेला. त्याच्यानंतर स्लो मला जेव्हा पण जाग यायची मी उठायचो आणि प्रार्थना करायचो आणि असं होत गेलं. 5-6 महिन्यानंतर मला ते सगळं माझं ते सॉर्ट आउट झालं आणि जे पण माझ्या ऑफिसमध्ये जे इश्यू होते ते सॉर्ट आउट होत गेले. मी ग्रेस मिनिस्ट्रीमध्ये जॉईन झालो. आम्ही कंटिन्यू प्रार्थना करायला सुरुवात केली आणि मला म्हणजे मी सोडून दिलं होतं प्रभू येशू ख्रिस्त तूच आहे, तूच सर्व करशील, मी माझं काम करतो, तू सर्व करशील. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा आमचं प्रमोशनचं टाईम आला त्या प्रभूने चमत्कार केला, मला प्रमोशन भेटलं. जे मी म्हणजे लक्ष म्हणजे विश्वास ठेवला नव्हता मला मिळेल. मी फक्त प्रपोज केलं होतं मी माझं काम करेन आणि प्रभूने ते केलं आणि मला ती खबर भेटली का मला म्हणजे प्रमोशन भेटलं आहे. तसेच इंटरनॅशनल आमची जी ऑफसाईट होते त्याच्यामध्ये सिलेक्टेड लोकांना घेतलं जातं. 1
3 दिवसापूर्वी मला माहीत पडलं की तुझं माझं नाव काढलं, पण मी परत प्रार्थना केली की परमेश्वर तू मला घेऊन जाशील, मला काय माहिती नाही. दुसऱ्या दिवशी आलो आणि माझ्या मेलबॉक्समध्ये इन्व्हिटेशन होतं की तुला इन्व्हाइट केलेलं आहे. ते ही दुसरी मोठी साक्ष आहे. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. एकत्र 4 साक्ष दोन दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला कोणाला साक्ष द्यायची आहे का? बंधूने रिट्रीट विषयी सांगितला. तर आता गुड न्यूज हे आहे की ग्रेस मिनिस्ट्रीजने रेसिडेन्शियल 2 रिट्रीट आयोजित केलेले आहेत. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की 12 ते 14 डिसेंबर 3 दिवसीय रिट्रीट आहे. म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी आपण 5 वाजता बरोबर रिट्रीट सुरू होईल, तर रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही रिट्रीट असणार आहे. रासोडी ध्यानाश्रम आणि ग्रेस मिनिस्ट्रीज आणि तिकडचे जे फादर आहेत ध्यानाश्रम फादर मॅक्सन डाबरे त्यांच्या बरोबर आम्ही कोलॅबोरेट करत आहोत. आणि दोघांनी म्हणजे ग्रेस मिनिस्ट्रीज आणि ध्यानाश्रम रिट्रीट सेंटरने एकत्र मिळून हे रिट्रीट आयोजित केलेली आहे. तर ही 12, 13, 14 आणि त्याच्यामध्ये लिमिटेड जागा आहेत. कारण फक्त माणिकपूरचे नाही तर ते कारण राजोडीला आहे, तर तिकडचे पण काहीतरी भाविक असतील फादर त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन देणार आहे. त्यामुळे आपल्याकडे लिमिटेड सीट्स असतील तर तुम्ही लवकरात लवकर, हे डिसेंबरला आहे परंतु कदाचित डिसेंबर पर्यंत तुम्हाला जर तुम्ही विचार केला तर सीट मिळणार की नाही बोलू शकत नाही. म्हणून लवकरात लवकर फक्त 1000 रुपये आहे. ओनली 1000. म्हणजे आजच्या तारखामध्ये अशी हे कारण त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट केलं त्यामुळे डिस्काउंटेड रेट आहे. तर 1000 रुपयामध्ये हे 3 दिवसीय रिट्रीट आहे. आणि त्याचबरोबर बसची व्यवस्था सुद्धा आम्ही करणार, पण ते बसचे खर्च वेगळा असणार आहे. हे फक्त तिकडचे रजिस्ट्रेशनचा खर्च आहे 1000 रुपये. त्याचबरोबर there is also one English retreat, Advent retreat, that is next week. जर ज्यांना मराठी रिट्रीट ऑप्शन आहे इंग्लिश रिट्रीट, and this English retreat is 19, 20, 21 December. Same retreat but in English language. तर ते सुद्धा this retreat is also going to happen at Dhyan Ashram Retreat Center Rajodi, and we will also be arranging for a bus. The same charges will be 1000. Grace Ministries along with collaborated with Father Maxan Dabre, Dhyan Ashram Retreat Center. This retreat is going to be organized. So please give your names at the earliest because it will be open for people from different parishes. So many will be responding and limited seats are there. So please give your names. त्याच्यावर QR code आहे. You can make a payment or you can contact Brian to give your registration. Praise the Lord. As we listen to this next testimony, also a quick reminder की इकडे जे आपल्या चर्चमध्ये अनाउन्समेंट तर होतच आहे की नूतनीकरण चर्चचा चालू आहे. आता एक्सटेन्शन भागाचा नूतनीकरण होत आहे. सो नेक्स्ट मंडे वी विल बी टेकिंग अ कलेक्शन. पुढच्या सोमवारी आम्ही इकडे एक कलेक्शन घेणार आहोत आणि तो कलेक्शन चर्चच्या नूतनीकरणासाठी फादर आसिसला दिला जाणार आहे. तर तुम्ही नेक्स्ट मंडेला इफ यू कॅन come with some whatever you want to put in the collection for the church renovation, because every Monday आपण church use करत असतो. त्यामुळे आपण त्यांना we are going to give from Grace Ministries for the extension work. जे extensionचं काम चालू आहे. So next Monday there will be a collection. So please remember that box will be passed next Monday. Please come with some whatever contribution you want to give and which will be given to Father Assis and team. तर आपण ही साक्षात करू. प्रेज गॉड. माझं नाव सोनाली आहे. मी गेल्या वर्षी माझा ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हा माझ्या नीला फ्रॅक्चर झालं होतं. तर मी जवळजवळ 8 महिने घरीच होती. 3 महिने मी पूर्ण बेड रेस्ट केलेला. त्याच्यातून मला देवाने प्रभू येशूने डील करून एक नवीन चांगला जॉब जवळ वसईमध्ये दिला आणि त्याला नुकताच 3-4 महिने झाले होते. मला ऑटोचाच प्रवास होता, पण ऑटो माझ्या त्याच नीला 4 महिन्यानंतर लागलं. तर 1 महिन्यानंतर मी नॉर्मल चेकअपसाठी डॉक्टरकडे गेली. तर त्यांनी MRI सांगितलं अर्जंटमध्ये.
माझ्या नीमध्ये पाणी होऊन नीला सूज आली. तर डॉक्टर बोलले की तू परत 1 मंथ आराम कर. आणि माझा न्यू जॉब होता, तर मला समजत नव्हतं मी काय करू. आणि मी त्या 4 महिन्यात प्रार्थनेमध्ये खूप कमी पडलेली होती, कारण की जॉबचा टाईम जास्त होता आणि मला जीजसला तेवढा वेळ देता येत नव्हता जेवढा द्यायला हवा होता. तर मी पुन्हा प्रार्थनेत उतरली. येशूंना बोलली की नवीन जॉब आहे, माहिती नाही काय होईल जाईल, कारण की 4 महिने झाले. पण येशूच्या बायबलमध्ये असं वचनात लिहिलं आहे की जेव्हा जीजस काही देतो आपल्याला, तर ते जगसुद्धा हिरावून घेऊ शकत नाही. तर त्याचं वचन त्याने माझ्यावरती ते उतरवलं माझ्या जीवनात. आणि मी माझ्या जॉबला फक्त एक रिक्वेस्ट केली, तर त्यांनी ते ॲग्री केलं आणि मी त्या जॉबवर कंटिन्यू आहे. लास्ट संडेला एक ऑनलाईन प्रेयर होती. मी पूर्ण बेडवरती होती. 1 महिना उलटून गेलेला, 1.5 महिना झाला, माझा पाय बरा होत नव्हता. तर लास्ट संडेला एक ऑनलाईन पुण्याची प्रेयर मी अटेंड केली. त्याच्यामध्ये त्या क्षणी येशूंनी माझ्या पायाला पूर्णपणे स्पर्श केला आणि जे प्रार्थना करत होते त्यांनी माझं नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की सोनाली नावाच्या मुलीला येशूंनी स्पर्श केला आहे आणि तिचा गुडघा पूर्णपणे बरा केला. त्यासाठी येशूंना Praise the Lord. God bless you so much. Praise the Lord. तर आपण शेवटच्या गायनासाठी उभे राहूया. कुणाला आणखी साक्ष द्यायची आहे? Anybody else wants to give one quick testimony? ओके, तर आपण शेवटच्या गायनासाठी उभे राहूया. Yeah.
प्रभूचा गौरव असो आणि सदा सर्व sisters, today since we had the blessed sacrament adoration healing service, तर प्रार्थनेची गरज नाही, परंतु जर तुम्हाला भेटायचं असेल आणि तुम्हाला जर येऊन प्रार्थना हवीच आहे तर तुम्ही अशानेच पुढे यायचं आहे, नाहीतर प्रभूने सर्वांना आशीर्वाद केलेलाच आहे. सो यू नीड नॉट गेट प्रेड फॉर अगेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.